मी एका कंपनीच्या बाहेर उभी होते. माझी अवस्था इतकी वाईट झाली होती की माझ्या पायातली चप्पल तुटली होती आणि मी घातलेले कपडेही फाटलेले होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी सतत देवाकडे प्रार्थना करत होते की आज साहेबांशी माझं बोलणं व्हायला हवं आणि ते माझी समस्या सोडवू शकतील. त्यांनी मला या प्रकरणात मदत करावी. मला त्यांनी त्यांच्या कंपनीत कामावर ठेवून घ्यायला हवे. मी बराच वेळ साहेबांची वाट पाहत होते, पण गार्डने मला तिथून हाकलण्याचा खूप प्रयत्न केला. तो मला सांगत होता की तू इथून निघून जा. कदाचित तू साहेबांकडे भीक मागायला उभी आहेस, पण तुला माहीत नाही की साहेबांना या गोष्टीचा खूप राग येतो. ते भीक मागणाऱ्यांना ऑफिससमोर उभे राहू देत नाही. पण मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिथेच उभी राहिले. मला विश्वास होता की साहेबजी तिथे येतील आणि जेव्हा मी त्यांना माझ्या मदतीसाठी आवाहन करेल तेव्हा ते मला कधीही धुतकारणार नाहीत. तेवढ्यात तिथे एक मोठी गाडी येऊन थांबली आणि गार्ड तिथे पोहोचून गाडीचा दरवाजा उघडत होता आणि मला रागाने सांगू लागला की इथून निघून जा, नाहीतर साहेब रागवतील. पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून साहेबांना सांगू लागली की मी खूप गरीब आहे आणि मला पैशांची खूप गरज आहे. तुम्ही मला तुमच्या कंपनीत कामावर ठेवून घ्या. तुम्ही मला जे सांगाल ते मी करायला तयार आहे. साहेबांनी मला पायापासून ते डोक्यापर्यंत पूर्ण पाहिले. त्याची नजर अशी होती की मी पूर्णपणे हादरले होते. पण मग माझ्या आश्चर्याला परवाना उरला नाही जेव्हा त्याने मला तुझे शिक्षण किती आहे हे विचारायला सुरुवात केली. मी 12वी नापास झाले आहे असे त्याला सांगितले. तेव्हा ते ऐकून एकदम तो शांत झाला. मग ते म्हणाले, ठीक आहे, असे असूनही मी तुला कामावर घेतो आहे आणि तुला कामही शिकवले जाईल. पण माझी एक अट आहे. त्याचं पहिलं विधान ऐकून मला आनंद झाला होता. त्याचं पुढचं विधान ऐकून मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. काय अट आहे तुमची? तो म्हणू लागला की तुला एकदा माझी आज्ञा पाळावी लागेल. मी तुला जे काही करायला सांगेल ते तुला करावेच लागेल. असे बोलून त्याने माझा अर्धा पगार माझ्या हातावर ठेवून दिला होता. मग तो मला सांगू लागला की तू तुझ्या गरजा पूर्ण करू शकशील आणि तुझा अवतार सुधारू शकशील म्हणून हे काही पैसे मी तुला आधीच दिले आहेत. त्याचे बोलणे ऐकून मला लाज वाटली. मग त्यांनी मला उद्यापासून कामावर ये असे सांगितले. मी आनंदाने माझ्या घरी आले. घरी आल्यावर आईला सांगितल्यावर तिलाही आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. जेव्हापासून बापू आम्हाला सोडून गेले होते तेव्हापासून असे वाईट अवस्था झाली होती आमची की समस्या फक्त आम्हा दोघांसाठीच उरल्या आहेत. आम्हाला कोणी विचारतही नव्हते. आमच्या सर्व नातेवाईक आमच्याकडे अस्पृश्य असल्यासारखे तोंड फिरवायचे. या पैशातून मी माझ्यासाठी 2-3 जोडे कपडे खरेदी केले, कारण त्यांच्याशिवाय मला माझ्या ऑफिसला जाता येत नव्हते आणि मी काही घरगुती सामानही घेतले होते. हे पाहून आईला आनंद झाला. ती म्हणू लागली की देवाची इच्छा असेल तर आपली परिस्थिती पुन्हा चांगली होईल. पण मला वाटतं की मी पटकन तुझे लग्न लावून द्यावे. उद्या मला काही झाले तर तू या जगात एकटी पडशील आणि जग कसे आहे हे तुला माहीतच आहे. तुला एकटे पाहून तुला नोचून खाऊन टाकतील. मी आईचा हात धरला, तिचे सांत्वन करून असे काहीही होणार नाही आई. देवाची इच्छा आहे तर हे सर्व काही ठीक होईल. मग तू माझा आनंद तुझ्या डोळ्यांनी पाहशील. आई माझे बोलणे ऐकून ती हसली. दुसऱ्या दिवसापासून मी ऑफिसला जायला लागले. हे काम खूप अवघड होते आणि माझे फारसे शिक्षणही झाले नव्हते. त्यामुळे मला हे काम समजायला अवघड जात होते. पण मी ते मोठ्या मेहनतीने ते शिकत होते. मला हे काम शिकण्याची जबाबदारी साहेबांनी रवी सरांवर टाकलेली होती. रवी सर खूप चांगले होते आणि त्यांनी मला खूप छान समजावून सांगितले. पण मला एक गोष्ट समजली नाही. इथे काम करणाऱ्या मुली मला पाहून विचित्रपणे हसायच्या आणि माझ्याकडे बघून अनेक वेळा एकमेकांना विचित्र हातवारे करत आणि मला प्रश्नही विचारत असायच्या. मी साहेबांच्या खोलीतून परत यायचे तेव्हा त्या माझ्याकडे पाहून हसायच्या आणि म्हणायच्या की तुला इथे येऊन खूप दिवस झालेत. आजपर्यंत साहेब तुला कुठेही बाहेर घेऊन गेले नाहीत. ही गोष्ट थोडी विचित्र आहे. त्याचे बोलणे ऐकून मला खूप विचित्र वाटायचे. का सर मला कुठेतरी घेऊन जातील? मला त्या मुलींची विचारसरणी किती घाणेरडी आहे आणि त्या इतरांबद्दल कशा वाईट बोलायच्या असे वाटायचे. मला इथे काम करून आता 2 महिने झाले होते. या 2 महिन्यात ना साहेबांनी माझ्याकडे डोळे वर करून पाहिले ना ते मला काही वाईट साईड बोलले. त्यावरून मी त्यांच्याबद्दल काही चुकीचे बोलले असते. मला वाटायचे की साहेब खूप चांगले आहेत. त्यांनी माझ्या असहाय्य परिस्थितीत मला मदत केली होती आणि मला कामावर ठेवले होते. पण या मुलींच्या बोलण्याने मला त्रास आणि दुःखात अडकल्यासारखे वाटायचे. माझ्या आईच्या मनात 100 प्रकारचे प्रश्न होते की
त्या व्यक्तीने तुझ्यासारख्या सामान्य मुलीला कामावर का ठेवले? तिथे तर तुझ्यापेक्षा जास्त शिकलेल्या आणि कर्तबगार मुले असतील. तुला तिथे कामावर का ठेवले होते? आता तिच्याही मनातील सर्व प्रश्न दूर झाले होते. मी ऑफिसमध्ये काम करत होते. आज साहेब ऑफिसमध्ये आले नव्हते. काही महत्त्वाच्या कामामुळे आज ते ऑफिसमध्ये येणार नाहीत असे त्यांच्या सेक्रेटरीने सांगितले होते आणि बाकी स्टाफ पण ऑफिसमध्ये येणार नव्हता आणि बाकीचे सर्व कर्मचारीही संध्याकाळी निघून गेले होते. मी पण घरी जायला निघालेच होते. तेव्हा मला साहेबांच्या नंबरवरून फोन आला आणि ते मला म्हणाले, तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरी ये. माझ्या बायकोची तब्येत ठीक नाही आहे आणि आज मला तुझी गरज आहे. तुला आठवतं का? मी तुला सांगितले होते की ज्या दिवशी मला तुझी गरज पडेल त्या दिवशी तुला माझी आज्ञा पाळावी लागेल. हे ऐकून मी साहेबांना म्हणाले की मी लगेच तुमच्या घरी येते आणि मग मी आईला फोन करून सांगितले की मी आज कामामुळे साहेबांच्या घरी जात आहे. मी लवकरच परत येईल. मग मी साहेबांच्या घरी गेले तर साहेब हॉलमध्येच फिरत होते. मला पाहून ते आतुरतेने भावूक होऊन माझ्या दिशेने सरकले आणि मग मला म्हणाले की मी तुला एकदा सांगितले होते की तू मला मदत करशील आणि तू मला वचन दिले आहेस. मी मान हलवून उत्तर दिले की मला ती गोष्ट अजूनही आठवते आणि तुम्ही जे काही सांगाल ते मी करायला तयार आहे. मग ते विचित्रपणे हसले आणि मग ते मला म्हणाले, चल माझ्यासोबत माझ्या खोलीत. त्यांच्याकडून हे ऐकून मी घाबरले. सगळ्या मुलींचे शब्द माझ्या कानात घुमत होते. त्यांनी मला साहेबांबद्दल सांगितले होते की त्यांनी मला आजपर्यंत कुठेही का नेले नाही. याचा अर्थ त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलींवर साहेबांची वाईट नजर होती. त्यामुळे त्या मुलींनी मला सांगितले होते. मी साहेबांना सांगितले की मी अशी मुलगी नाही. मी हे काम मजबुरीने करत आहे. पण तुम्ही माझी इज्जत विकत घेऊ शकत नाही. मी हे बोलताच त्यांच्या चेहऱ्यावर राग आला. मला तुझ्याकडून वाईट साईट असं काहीही नको हवं आहे असे ते बोलू लागले. मला तुझ्याशी आणखी काही बोलायचे आहे. आता त्याचा राग पाहून मलाही माझ्या विचारसरणीवर लाज वाटू लागली. मी त्यांची माफी मागितली आणि त्यांच्यासोबत त्यांच्या खोलीत आले. पण आतील दृश्य पाहून पायाखालची जमीनच निघून गेली होती. कारण मी येथे विचार करत होते की साहेबांची पत्नी आजारी आहे आणि साहेबांनी त्यांच्या पत्नीची काळजी घेण्यासाठी मला इथे बोलावले आहे. पण त्यानंतरच्या दृश्याने मला आश्चर्यचकित केले. मी आश्चर्यचकित नजरेने साहेबांकडे पाहिलं. हे सगळं काय आहे आणि कसं झालं? साहेब बोलू लागले की हे सर्व अचानक घडलं आणि मी हे कसे केले ते मला समजले नाही. ते आपले डोके दोन्ही हातात धरून बसले होते. पण माझी अवस्था अशी झाली होती की हे सगळं बघून मी वेडी व्हायला लागले होते. मी साहेबांना सांगितले की तुम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन जायला हवे होते. डॉक्टरांना दाखवायला हवे होते. ते शांतपणे माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहिले आणि मग म्हणू लागले की ती मेली आहे. आता तिला कुठेही नेऊन उपयोग नाही. कोणताही डॉक्टर तिला वाचवू शकणार नाही. हे ऐकून मला खूप वाईट वाटले. हे सगळं कसं आणि का झालं ते मला सांगा. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. मग म्हणाले की मला एक मुलगी आवडली होती आणि मला तिच्याशीच लग्न करायचे होते. पण नाईलाजाने मला शालिनीशी लग्न करावे लागले. पण लग्न झाल्यावर सुद्धा मी त्या मुलीला विसरू शकलो नाही आणि मग माझ्या बायकोपासून लपवून माझे तिच्याबरोबर अफेअर होते आणि मी तिला अनेक वेळा भेटायचो. आता माझी बायको माझ्यावर संशय घेऊ लागली होती. मला माहीत नाही की तिच्या मनात माझ्याबद्दल संशय कसा निर्माण झाला. ही एखाद्या गुप्तहेराची कुचंबना होती किंवा तिने स्वतः माझ्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली होती. आज संध्याकाळी तिने मला सांगितले की ती काही दिवसांसाठी मुंबईला जात आहे आणि मला तिच्याशिवाय एक आठवडा राहावे लागेल. मी माझे दुःख तिच्याकडे व्यक्त करत होतो. पण मला पूजासोबत हा एक आठवडा घालवता येईल या विचाराने मला खूप आनंदही झाला होता. तिला मोकळ्या मनाने भेटता येईल. आता मला कोणाकडूनही धोका नव्हता. मी पूजाला घरी बोलावले आणि काही वेळातच माझी पत्नीही घरी आली. तिने मला पूजासोबत रंगेहात पकडले आणि मग ती माझ्यावर ओरडू लागली. माझ्यासोबत गैरवर्तणूक करू लागली. अशा स्थितीत तो खंजर माझ्या हातात कसा आला मलाही कळले नाही. जो मी विचार न करता तिच्या छातीत घातला आणि तिला आपला जीव गमवावा लागला हे मला कळलेच नाही. आता मी पूर्ण गोंधळलो होतो की मी काय करू. अशा परिस्थितीत मला तुझा विचार आला आणि तुझे शब्द देखील आठवले. म्हणून आता तुला माझ्यासाठी एक काम करावे लागेल. मी शांतपणे ऐकत होते पण त्यांच्याकडून हे ऐकून मला धक्काच बसला. मग मी त्यांना विचारले की मला काय करायचे आहे. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले की माझ्या पत्नीच्या खुनाचा आरोप तुला तुझ्या डोक्यावर घ्यावा लागेल. तुला सर्वांना सांगावे लागेल की तू हा खून केला आहेस.
तू चोरी करण्याच्या उद्देशाने इथे आली होतीस आणि माझ्या पत्नीने तुला पाहिले आणि तू स्वतःला वाचवण्यासाठी तिला मारले. साहेबांचे म्हणणे ऐकून मला धक्काच बसला. मी त्यांना सांगू लागले की नाही, असे होऊ शकत नाही. मी हा खून माझ्या नावावर कसा करू शकते? मला शिक्षा होईल आणि जर माझ्या आईला हे सर्व कळले तर ती तर जिवंतपणेच मरण पावेल. साहेब म्हणू लागले, काहीही झाले तरी मी तुला वाचवीन. मी तुझा जामीन देईन आणि पोलिसांना सांगेन की माझ्या बायकोच्या खुन्याला मी माफ केले आहे. पण मी तुरुंगात गेले तर मला कोणीही वाचवू शकणार नाही. माझा पैसाही उपयोगी येणार नाही. आणि काळजी करू नकोस, मी आहे ना. मी तुला वचन देतो, माझ्याकडे खूप पैसे आहेत आणि मी जर सांगितले की मी माझ्या पत्नीच्या गुन्हेगाराला माफ केले आहे आणि थोडे पैसे खर्च करून तुला तुरुंगातून बाहेर काढेल, मी तुला बढतीही देईल, तुझा पगारही वाढवून देईल आणि तुला चांगल्या एरियातील घर घेऊन देईल आणि याशिवाय तुला जे पाहिजे ते देईन. मी माझे डोके माझ्या दोन्ही हातात धरून राहिले. काय करावे हे मला समजत नव्हते. हे चुकीचे आहे. माझे मन मला परत परत सांगत होते की हे सर्व डोक्यावर घेऊ नकोस, मी अशा प्रकारे फसून जाईल. दुसरीकडे साहेबही माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते आणि मी विचार करून आणि समजून नकार दिल्यावर ते संतापले आणि म्हणाले की जर तू सहमत नसेल तर मी तुला जबरदस्ती करेन. मी तुझ्यावर चोरीचा आरोपही लावू शकतो, तुझ्या घरात पैसे ठेवून तुला अडकवू शकतो आणि माझ्या बायकोचा मृतदेह गायब करणे माझ्यासाठी अजिबात अवघड काम नाही. आता कल्पना कर की तुम्हा दोघेही मायलेकींना तुरुंगात जावे लागेल आणि तुला तिथे कायमचे मरणे निवडायचे आहे की माझे ऐकायचे आहे. तरीही मी तुला काही दिवसातच बाहेर काढेल. त्याचे म्हणणे मान्य करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तरीही मला माझी पर्वा नव्हती. पण जेव्हा तो माझ्या आईबद्दल धमकी देत होता तेव्हा मला ते सहन होत नव्हते. माझ्या आईला माझ्यामुळे त्रास झाला तर मी माझ्या आईसाठी माझा जीवही देऊ शकते. माझ्यामुळे माझ्या आईला काही त्रास झाला तर मला हे कधीही सहन होणार नाही. मी हो म्हणाले. माझा निर्णय ऐकून त्याला खूप आनंद झाला होता. मग त्याने पोलिसांना बोलावले आणि मग पोलिसांनी मला पकडले आणि जेलमध्ये नेले. आज माझी तुरुंगातील पहिली रात्र होती. आज पहिला दिवस असा होता की मी माझ्या घरापासून, माझ्या आईपासून दूर राहत होते आणि पुन्हा पुन्हा मला रडायला येत होते. मला विश्वास बसत नव्हता की हे माझ्यासोबत काय झाले. आता मला पश्चाताप होत होता की मी हे करायला नको होते. मी साहेबांच्या बोलण्यात यायला नको होते. त्यांच्या बोलण्याचा प्रभाव माझ्यावर पडायला नको होता. आता जेव्हा पोलिसांनीही माझी चौकशी केली तेव्हा साहेबांनी मला जे सांगायला सांगितले होते मी तेच सांगितले होते. आता माझे मन आतून मोकळेपणाने रडत होते. बरेच दिवस निघून गेले होते. साहेबांनी मला आठवड्याभरानंतरच तुरुंगातून सोडवायला सांगितले होते. पण आता 2 आठवडे उलटून गेले होते. आत्तापर्यंत साहेबांनी माझ्यासाठी काहीही केले नव्हते आणि 2 आठवड्यांनी माझी आई मला भेटायला आली. तेव्हा ती खूप रडली होती. आईला पाहिल्यावर मला माझ्या भावना आवरता आल्या नाहीत. मी आईला सांगितले की साहेबाला विचार की नेमकं काय करताय. त्यांनी मला आत्तापर्यंत बाहेर काढण्याची व्यवस्था का केली नाही. आई आश्चर्याने मला सांगू लागली की मी तुझ्या साहेबांकडे अनेकदा जाऊन आले, पण ते म्हणतात की मी तिला कधीही माफ करू शकत नाही. तू त्याच्या पत्नीचा खून केला आहेस. एवढेच नाही तर मी त्याच्या पाया पडले. हे ऐकून माझे तोंड उघडेच्या उघडे राहिले. मग मी सर्व हकीकत माझ्या आईला सांगितली आणि ती पण मला म्हणू लागली की मला तुझ्याकडून एवढ्या मूर्खपणाची अपेक्षा नव्हती. तू कोणाच्याही बोलण्यात कशी काय अडकू शकतेस. तू असं का केलंस. तू हा गुन्हा तुझ्या डोक्यावर का घेतला. तुला काय गरज होती. मला विश्वास होत नव्हता की साहेब माझ्यासोबत असं कसं करू शकत होते. ते मला एवढा धोका कसा देऊ शकत होते. मी त्या दिवसाला कोसत होते ज्या दिवशी मी साहेबांकडे नोकरी मागितली होती आणि त्यांची अट मान्य केली होती. जे ते मला करायला सांगतील ते मी नक्कीच करेल. मी आईसोबत तिथून निघून गेली असती किंवा कायदा माझ्या बाजूने करून घेतला असता तर आज हे सर्व घडले नसते. माझी आई शिक्षितही नव्हती आणि तिच्याकडे वकील ठेवण्या इतके पैसेही नव्हते. मला बाहेर काढण्याची व्यवस्था जो करू शकतो, ज्याला हे काम करता येऊ शकत होते, तो माहीत नाही कोणत्या कामाने हातावर हात धरून बसला होता. आता मला भीती वाटत होती की मी माझे उर्वरित आयुष्य मला तुरुंगातच घालावे लागणार होते. पण नंतर एक दिवस चांगली गोष्ट घडली. त्या दिवशी तुरुंग अधिकारी माझ्याजवळ आला आणि मला तुरुंगातून बाहेर काढले आणि जेव्हा त्याने मला जे सांगितले तेव्हा माझे तोंड उघडेच्या उघडे राहिले. त्यांनी मला सांगितले की मला माझे पूर्वीचे आयुष्य आठवू लागले. माझे आई वडील दोघेही गरीब कुटुंबातील होते. पण दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांनी गरिबीत जीवन जगण्यास प्राधान्य दिले होते. त्यांनी कधीही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांना गरिबीत जगताना पाहिल्यावर मला राग यायचा. मी त्यांना सांगते की माणसाने आपली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही गरीब असाल तर तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करा. स्वतःचे काही काम करा. तुम्ही काही कौशल्य शिकले पाहिजे. तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करा. कदाचित तुम्हाला
त्यामुळे चांगली नोकरी मिळेल. जेव्हा मी माझ्या मैत्रिणीशी व माझ्या वयाच्या मुलांशी असे बोलायचे तेव्हा ते सर्व माझी चेष्टा करायचे, हसायचे आणि म्हणायचे, आम्ही सर्व गरीब आहोत आणि गरीब कुटुंबातून जन्माला आलो आहोत. आमचे नसीब कसे बदलेल? पण मला याचा राग यायचा. मला वाटायचे की जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी करायला निघते तेव्हा ते काहीही करू शकते. त्याच्यासाठी काहीही अवघड नाही. शाळेनंतर कॉलेजमध्ये शिकायला लागले. मी माझ्या भागातील पहिली मुलगी होते. खरं तर मी कॉलेजमध्ये आल्यावर माझे जुने फाटलेले कपडे पाहून सगळ्या मुलींनी माझी चेष्टा केली. त्यांच्या नजरेत गरिबी एक गंमत होती जी त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही पाहिली नव्हती आणि त्यांना माझ्या दुःखाची जाणीव कशी होईल? मग मी इथे शिकायला आले होते, काहीतरी बनायला आले होते आणि अशा परिस्थितीत जर मी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले असते तर मग मी कधीही यशस्वी होऊ शकले नसते. मी अभ्यासात खूप हुशार होते आणि माझे मार्क्स सर्व मुलींपेक्षा जास्त यायचे. आता मुलींचे माझ्याशी असलेले वागणे बदलू लागले आणि हे माझे पहिले यश होते. आयुष्यातील सर्व काही ठीक होईल, काळाबरोबर सर्व काही ठीक होईल असे मला वाटायचे. जसजसे मी शिकून काहीतरी बनण्यासाठी सक्षम बनेल तेव्हा जे लोक माझी चेष्टा करत होते तेच लोक माझ्याशी संबंध ठेवताना अभिमान बाळगतील. पण कदाचित देवाच्या मनात काही वेगळेच होते. आता मी 12वीत होते तेव्हा माझे वडील या जगात राहिले नव्हते. बापूंनंतर आमचे जग अंधकारमय झाले होते. आमच्या आजूबाजूला आमच्यासारखे गरीब लोक राहत होते आणि त्यांना जेवायला मिळत नव्हते. मग त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा कशी करायची? आम्हाला कोणीही मदत करू शकत नव्हते. आमचं काही ऐकायला तयारही नव्हते आणि या सगळ्यामुळे मला खूप त्रास झाला. आता माझ्या आईने लोकांच्या घरी काम करायला सुरुवात केली होती, पण तरीही आम्हाला जगणे शक्य नव्हते. मग माझी आई अचानक आजारी पडली आणि आता तिला कॉटवरून उठण्याचीही हिंमत नव्हती. जोपर्यंत तिच्यावर चांगल्या डॉक्टरांनी उपचार केले नाहीत, तिला औषधे दिले नाहीत, तर तोपर्यंत ती कशी बरी होईल? मला लोकांच्या घरी काम करता येत नव्हते, म्हणून मी लहान मुलांना शिकवणी द्यायला सुरुवात केली. पण त्या येणाऱ्या पैशातून फक्त घर चालत होते. आईवर उपचार करणं शक्य नव्हतं. मी बापूंना गमावले होते, पण त्याच्यानंतर आईला गमावण्याचा विचारही करू शकत नव्हते. त्यामुळे मी त्या कंपनीत नोकरी करायला गेले होते. मला हे माहीत होते की माझ्याकडे ज्ञानाची कमी आहे, हो, पण मला याचीही खात्री होती की मी माझी मजबुरी त्या व्यक्तीला सांगितली तर ते मला नोकरीवर ठेवतील आणि माझा अंदाजही चुकीचा नव्हता. पण मी स्वतःला कोणत्या संकटात अडकवणार आहे हे मला फारसे माहीत नव्हते. या माणसाने माझा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला होता आणि कदाचित तो स्वतःच्या जीवनात खूप व्यस्त होता. मी याचा विचार करून वेडी होत होते की मी त्याचे काय वाईट केले होते? तो माझ्याशी असे का करत होता? आणि आता जेव्हा तुरुंग अधिकारी मला म्हणाले की तुझी निर्दोषता सिद्ध झाली आहे म्हणून आता तू इथून जाऊ शकतेस, हे कसे घडू शकते? यावर माझा विश्वासही बसत नव्हता. ती म्हणू लागली, उद्याच्या वर्तमानपत्रात सर्व काही कळेल आणि उद्या तुला पुन्हा एकदा कोर्टात हजर केले जाईल. त्यामुळे उद्या वेळेवर ये. जे काही सत्य आहे ते सर्वांसमोर येईल. मी त्याचे आभार मानले आणि घरी आले. माझी आई खूप रडत होती. शेजारच्या बायका तिच्याजवळ बसलेल्या होत्या आणि सगळ्यांनी मला त्यांच्या डोळ्यासमोर पाहिलं. त्यांचाही विश्वास बसत नव्हता. आईने मला मिठी मारली आणि कितीतरी वेळ रडत बसली आणि विचारले, तू इथे कशी आलीस? तेव्हा मी तिला सांगितले की मला खात्री होती की माझे साहेब माझी जामीन नक्कीच करतील आणि मग शेवटी त्यांनी माझा जामीन मिळवला आणि माझी सुटका केली. आता मला साहेबांचे आभार मानायचे आहेत. मला त्यांच्या घरी जायचे आहे. मी आंघोळ करून कपडे बदलले आणि मग आईने बनवलेले जेवण खाऊन साहेबांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या घरी आले. आज मला खूप आनंद झाला होता. इतक्या दिवसांनी माझी तुरुंगातील सुटका झाली होती. अशा परिस्थितीत मला आनंद वाटणे आणि साहेबांचे आभार मानणे स्वाभाविक होते. जेव्हा मी त्यांच्या घरी आले तेव्हा मला हे पाहून आश्चर्य वाटले, कारण साहेबांच्या घराभोवती पोलीस जमा झाले होते आणि त्यांचे दारही बंद होते. तिथे चौकीदाराऐवजी पोलीसच दिसत होते. मी तिथून मागे वळले आणि वाटेत भेटलेल्या काही लोकांना याबद्दल विचारले असता त्या सर्वांनी सांगितले की साहेबांना पोलीस अटक करून घेऊन गेले आहेत आणि हे घरही सील केले आहे. मला काही कळत नव्हतं हे काय होतं. मग मी बाहेर कशी आले होते? खून मी नाही तर साहेबांनी केला हे पोलिसांना कळले होते. आता कोर्टात जाऊनही संपूर्ण सत्य कळणार होते. मी शांतपणे घरी परतल्यावर आईने मला साहेब भेटले का असे विचारले. मग मी आईला सगळी गोष्ट सांगितली. हे सांगितल्यावर तिलाही ते ऐकून आश्चर्य वाटले. शेवटी हे कसे शक्य होते? परंतु जे काही झाले होते ते माझ्या बाजूने झाले होते. जे होते ते चांगल्यासाठीच होत असते. दुसऱ्या दिवशी मी कोर्टात हजर झाले तेव्हा माझे निर्दोषत्व कसे सिद्ध झाले हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होते. मला आता याची कल्पना आली होती.
साहेब समोर असलेल्या न्यायाधीश साहेबांसमोर मान खाली घालून उभे होते. न्यायाधीशांनी त्यांना सांगितले की तुमचा गुन्हा सिद्ध झाला आहे आणि या गोष्टी सर्वांसमोर आल्या आहेत की ही मुलगी निर्दोष होती. तुम्हीच तिला अडकवले. तुमच्या सांगण्यावरून त्या मुलीने हा खुनाचा आरोप आपल्या डोक्यावर घेतला होता आणि आता तुम्हीच सांगा, तुम्ही तुमच्या पत्नीचा खून का केलात? साहेब म्हणाले, मी एक गरीब तरुण होतो. मला शॉर्टकट हवा होता. मला माझं आयुष्य बदलायचं होतं कारण मला त्यागाचा आणि गरिबीचा तीव्र तिरस्कार होता आणि मग मी एका श्रीमंत मुलीला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. मी तिला माझे प्रेम इतके पटवून दिले की ती माझ्याशिवाय इतर कोणाचा विचारही करू शकत नव्हती आणि मग त्या मुलीने तिच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन माझ्याशी लग्न केले. तिच्या वडिलांनी मला पहिल्याच नजरेत ओळखले होते की मी एक धोकेबाज व्यक्ती आहे. मी त्याच्या मुलीला कधीही आनंदी ठेवू शकणार नाही. मला माहीत नाही की त्या व्यक्तीने मला पहिल्या नजरेत कसे ओळखले, पण माझ्या पत्नीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि माझ्याशी लग्न केल्यानंतर ती तिच्या वडिलांपासून वेगळी झाली. काही काळानंतर तिचे वडील जीवनाची लढाई हरले, त्यामुळे आता सर्व काही माझ्या पत्नीच्या नावावर झाले होते. हे सर्व पैसे, मालमत्ता, सर्व काही आम्हा दोघांकडे आले होते. तिने मला कधीही कोणत्याही बाबतीत अडवले नाही, कधी माझी चौकशी केली नाही किंवा तिने कधीही माझ्यावर संशयही घेतला नाही. परंतु हे सर्व माझ्यासाठी पुरेसे नव्हते. मला हे सर्व साध्य करायचे होते आणि मग जेव्हा मी पूजाला पुन्हा भेटलो तेव्हा पूजा माझी गर्लफ्रेंड होती. मला तिला पाहून वेड लागले होते आणि मी पण तिच्याशी नातं तयार केलं होतं. मला पूजा खूप आवडत होती. मी तिच्याशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नव्हतो. पूजाला हे पण माहीत होते की मी हे लग्न फक्त माझ्या मजबुरीमुळे केले आहे आणि आता जेव्हा मी तिच्यावर पैशांचा वर्षाव करू लागलो तेव्हा तिने पण माझ्यावर प्रेम व्यक्त केले होते. आता आम्ही दोघे खूप आनंदाने एकत्र राहू लागलो होतो. मी माझ्या पत्नीचीही खूप काळजी घ्यायचो. तिला याबद्दल कधीही शंका आली नव्हती. पण एके दिवशी तिच्या एका खास सेवकाने मला पूजासोबत पाहिले आणि माझ्या बायकोला सगळं सांगितलं. पण माझ्या पत्नीने यावर विश्वास ठेवला नाही. जोपर्यंत ती तिच्या डोळ्यांनी सर्व काही पाहत नाही तोपर्यंत ती त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हती. पण एके दिवशी जेव्हा तिने मला पूजासोबत पाहिलं तेव्हा तिला खूप वाईट वाटले. पण तिने माझ्यासमोर काहीही उघड केले नाही आणि मग तिने मुद्दाम मला सांगितले की ती काही दिवसांसाठी मुंबईला जात आहे. तिने ते अनौपचारिकपणे सांगितले. तिला पाहायचे होते की मी तिच्या अनुपस्थितीत काय करतो, मी पूजाला भेटतो का. ती गेल्यावर मला वाटलं की आज पूजाला घरी घेऊन येईल. तिला भेटावंसं वाटत होतं. पण मी पूजाला घरी आणल्यावर माझी बायको पण घरी आली. तिने आम्हा दोघांना अतिशय वाईट परिस्थितीत पाहिले होते आणि हे पाहून मी घाबरलो. मला माहीत होते की आता ती मला सोडून देईल. ही सर्व संपत्ती, पैसे, सर्व काही माझ्या हातातून निघून जाईल. मग मी तिचा खून केला आणि अशा प्रकारे तिची सर्व संपत्ती माझ्याकडे आली. माझ्या पत्नीने खोलीत CCTV कॅमेरे लावले होते आणि हे मला माहीत नव्हते, ज्याबद्दल त्याच्या वकिलाला माहीत होते आणि मला या सर्व गोष्टींची माहिती नव्हती. खरं तर जेव्हापासून माझ्या पत्नीला पूजावर संशय आला तेव्हापासून तिने हा कॅमेरा बेडरूममध्ये लावला होता, जेणेकरून मी पूजाला तिच्या अनुपस्थितीत इथे घेऊन आलो तर तिला याची माहिती होईल, तिला सर्व काही प्रकार जाणून घेता येईल. पण मला या सगळ्याची माहिती नव्हती. त्यामुळे माझ्या स्वतःच्या पत्नीचा खून केल्यापासून रूपाला तिच्या खुनाची जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर घेण्यापर्यंतची सर्व रेकॉर्डिंग त्यात होती. त्या दिवसात तिचे वकील दुसऱ्या शहरात गेले होते आणि तो ज्या ठिकाणी होता तिथे सिग्नल नसल्याने त्याला त्याची माहिती नव्हती. जेव्हा तो परत आला आणि त्याला माझ्या पत्नीच्या हत्येची माहिती मिळाली तेव्हा त्याने पोलिसांना सर्व CCTV कॅमेरेचे रेकॉर्डिंग तपासायला सांगितले आणि संपूर्ण सत्य बाहेर आले की हा खून मीच केला आहे आणि हा खून मी रूपाला आपल्या नावे करायला सांगितला आहे. आता मला संपूर्ण गोष्ट समजली की मी तुरुंगातून कशी सुटली. याबद्दल मी देवाचे आभार मानले. नाहीतर तो कॅमेरा तिथे उपस्थित नसता तर मी अजूनही तुरुंगातच असते. मला समजले होते की साहेबांना मला तुरुंगातून बाहेर काढायचे नव्हते कारण त्यांना पूजासोबत मुक्त जीवन जगायचे होते. आता तर त्यांची बायकोही तिथून निघून गेली होती आणि सगळी संपत्तीही त्यांच्या हातात आली होती. अशा स्थितीत तो आपल्या आवडीच्या स्त्रीशी लग्न करून तिच्यासोबत आपले आवडीचे आयुष्य जगू शकत होता आणि त्याला मला बाहेर काढण्याची काय गरज होती. पण साहेब विसरले होते की वर एक देव आहे जो प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. केव्हा काय होईल याबाबत कोणीही काही बोलू शकत नाही. जे घर आणि ती संपत्ती होती ती नंतर अनाथ आश्रमाला देण्यात आली.
कारण साहेबांच्या पत्नीचा कोणीही नातेवाईक या जगात नव्हता. त्यानंतर मला हॉटेलमध्ये वेटर्सची नोकरी मिळाली आणि त्यासोबतच मी माझं शिक्षणही सुरू ठेवलं. मी सुरुवातीपासूनच मेहनती आहे. कठीण परिश्रमातून पळ काढणाऱ्यांमधली नव्हती. आता काही वेळाने मला हॉटेलचे सर्व काही काम समजले होते. मी पण थोडे पैसे वाचवू लागले होते आणि आता मला पदवीही मिळाली आहे. मी कुठेतरी नोकरी करण्याऐवजी स्वतःचे एखादे छोटेसे दुकान उघडावं किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असा विचार मनात आला आहे आणि देवाची इच्छा असेल तर मला त्यात खूप काही देईल. आणि असे झाले की मी काही पैसे उधार घेतले आणि माझे काही बचतही होती. त्या सर्व पैशांना कामाला लावून मी देवाच्या नावाने एक छोटेसे दुकान उघडले. सुरुवातीला माझे हे काम नीट चालले नाही, पण मी काम चालूच ठेवले आणि काही दिवसातच दुकान चालू लागले आणि आता तर मी दुकानावर कामाला मुलंही ठेवले आहेत. तेव्हा माझी आई पण माझ्या निर्णयावर खुश झाली आणि ती मला म्हणते, तू खूप धाडसी आहेस. तू तुझ्या इच्छेनुसार परिस्थिती बदलली आहेस. आणि आईचे बोलणे ऐकून मी हसायला लागले. मी तिला म्हणाले, हे सर्व तुझे आणि बापूंचे उपकार आहेत, ज्यांनी मला हे सर्व शिकवले. माझे काम आता खूप चांगले चालले आहे आणि मी खूप पुढे चालले आहे. जेव्हा मला माझ्या मालकाने माझ्यासोबत जे काही केले ते आठवते तेव्हा माझा आत्मा थरथर कापतो. पण तो काल होता जो निघून गेला. ज्याने माझ्यासोबत जे काही केले ते खूप चुकीचे होते, पण मी त्याला आता माफ केले आहे, कारण त्याला त्याच्या कृतीची शिक्षा झाली आहे. तो त्याच्या पत्नीच्या खुनाप्रकरणी जन्मठेपाची शिक्षा भोगत आहे. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.